एकत्रच राहत होते, पण एकाला देव देव आवडत होत आणि एकाला आवडत नव्हतं. बऱ्याच ठिकाणी असं आहे, बऱ्याच ठिकाणी नवऱ्याला भजन आवडतंय पण घरच्या अवदसाला आवडत नाही. बऱ्याच घरच्या लक्ष्मीला भजन आवडतंय पण लक्ष्मीच्या नरसिंह कांद्याला भजन आवडत नाही. लक्ष द्या, लक्ष्मीला काय म्हणायचं. बऱ्याच ठिकाणी असे मालकाला भजन आवडते बायकोला आवडत नाही. काही काही ठिकाणी बायकोला आवडते मालकाला आवडत नाही. तसं ते दोघ भाऊ, सख्खे भाऊ, एका आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेले सख्खे भाऊ, एकाला भजन एवढा देवदेवाचा नाद एवढ्या कीर्तनाला पुढे येऊन बसायचं, आनंदानं डोलायचं एकाला. आणि एक होत महाराज बघितले की त्याला असं राग यायचा. लक्ष द्या, ते एक जणाला मग त्या भावाला तळमळ वाटू लागली. म्हणला म्या नाव घ्यालो माझा उद्धार होईल, पण माझा भाऊ नाव घेणं झालाय त्याचं काहीतरी व्हायचं नाही, अशी तळमळ भावाला. खरं सांगू का दादा, भाऊ भावाच्याच कामाला येतो. भाऊ भावाच्या कामाला येते. एक देशोन्नती पेपरला लेख वाचला, ज्यावेळेस रावण कोण बोलत पत्नी काकू नको बोलू मरता मरता राम जवळ गेल्यावर रावणानं रामाला सांगितलं, राम हे रामा, तुझ्यापेक्षा मी प्रत्येक गोष्टीनं मोठा होतो, तुझ्यापेक्षा ज्ञानानं मोठा. रावण ज्ञानानं मोठा होता. रावणासारखा पंडित आतापर्यंत कोणी झाला नाही, इथून पुढे कोणी होणार नाही. भोलेनाथ शिवशंकरानं घर बांधलं, वास्तुशांतीला कोणाला बोलत? महाराजाला नाही हो, रावणाला बोलित वास्तुशांतीला. एवढा विद्वान रावण, अरे 14,000 श्लोक मुख त्या रावणाला, एवढा अधिकारी रावण. अजून जरा पुढे जाऊन बोलू का, 33 कोटी देव रावणाच्या घरी काम करीत होते. सटवाई धुन धुत होती, झाडायला होती, आणि गणपती बाप्पा रामकृष्ण हरी. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ज्ञात आहे तुम्हाला. लक्ष द्या, एवढा अधिकारी रावण, पण रावण मरून गेला. मरता मरता रावणानं रामाला सांगितलं, रामा तुझ्यापेक्षा मी समध्या गोष्टीनं मोठा, तुला एक बायको. रावणाला किती बायका? 80,000. तुला एक बायको, मला 80,000. अरे तुझ्या हातात एक अंगठी नाही, माझ्याकडे अख्खं गाव सोन्याचं. सोन्याची लंका होती रावणाची. तुझ्यापेक्षा मी समध्या गोष्टीनं मोठा आहे, पण मी मेलो, मी हारलो. याचं काय कारण आहे राजा रावणा? फक्त एकच कारण आहे, माझा भाऊ, सख्खा भाऊ माझ्या सोबत नाही आणि तुझा सावतर भाऊ तुझ्या सोबत आहे. म्हणून भावाला जपायचं. कारण कितीही मोठे व्हा, यशस्वी व्हा, पण भावाविषयी तळमळ राहू द्या. हो, तळमळ असू द्या. भले त्याला जमत नसेल तर बोलू नका, पण त्याच्याविषयी वाईट कधी मनामध्ये चिंतू नका. ते एक भाऊ भजन करायचा, एका भावाला भजन आवडत नसल्यामुळं तिकडं लक्ष करा म्हणला. माझा भाऊ भजन करीत नाही म्हणला, त्याला भजन करायला लावा. की महाराज म्हणता, मी 4 दिवस थांबतो तुमच्या घरी, 4 दिवस थांबतो आणि तुमच्या भावाला भजन करायला लावतो. ते म्हणला, तुम्हाला जे म्हणलं ते देतो म्हणला, फक्त माझ्या भावाने एकदा तरी भजन करा. आता तळमळ होती बिचाऱ्याला. 4 दिवस महाराज घरी आहे हे त्याला कळालं. कोणाला? त्या भावाला. त्यानं 4 दिवस घराचं तोंड बघितलं. महाराज वाट बघायला, आता येईल मग येईल. आता ते येते ना, ते येईच ना. ते तळमळीनं भाऊ म्हणला, बाबा महाराज 4 दिवस झालं मला त्यानं तोंडच बघितलं नाही, मला पहिलं तरी येत होतं, काय करावं? काहीच नाही म्हणला. त्याला कळालंय महाराज घरी आले, मला भजन करायला लावते म्हणून ती येईना. एक काम करा म्हणले, महाराज गेला म्हणा. गेला आमच्याकडे गेला म्हणजे गेला म्हणजे उचला असं होते. महाराज आता आपल्या घरून गेला असं सांगा म्हणले. ठीक आहे, त्याला सांगितलं, ए दादा महाराज गेली म्हणले.
महाराज दरवाजाच्या आडवं लपले होते. ते विचार आलं आणि आल्याबरोबर महाराज दरवाजाच्या बाहेर निघाले ना असं महाराजांना धरलं हाताला. सोडा मला सोडा. ते म्हणला सोडतो माझा तुझा काय धुऱ्याला धुरा नाही, मला काय भाव हे सांगायचा नाही, फक्त एकदा राम म्हण. ते म्हणला म्हणत नाही मी तसलं काही, एकदा म्हण रे राम. ते म्हणला म्हणत नाही, एकदा म्हण. मला तुझ्या पाया पडतो. ते म्हणला तुम्ही काय बी केला तरी मी राम म्हणत म्हणलं. म्हणत नाही म्हणण्यामध्ये म्हणलं. जसं एकदा विधानसभेत लोकसभेत तुम्ही हिंदुस्तान में रहना होगा तो हिंदुस्तान की जय वंदे मातरम कहना होगा. ते अबू आझमी नावाचं एक आमदार का खासदार आहे. ते म्हणला हम कुछ भी हुआ तो वंदे मातरम नहीं बोलेंगे. वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है. हम वंदे मातरम नहीं बोलेंगे. याच्या म्हणण्यात किती बरं मग तुम्ही टीव्हीला बघा, बातम्या टाकून बघा हो. म्हणजे ते मी म्हणणार नाही म्हणण्यात महाराजांना कापलूत केलं. ते म्हणला काय बी झालं तर मी राम म्हणणार नाही म्हणण्याच्या नादात एकदा राम म्हणलं. मुगटकर बिचारा 10-5 वर्षाला गेलं. चित्रगुप्त असते इथं त्या चित्रगुप्तानं फाईल काढली वरी त्या माणसाची. काय केले गावातल्या सत्याला होतं का नव्हतं. माळेगावला जात होतं का पुढे बसत होतं. मारा म्हणले फुले. एखाद्या दिंडीत पंगत केली का नाही म्हणले. मारा म्हणले फुले. काहीच केलं नाही म्हणजे 99% पाप झालं. पण फक्त ते चित्रगुप्त म्हणले यम धर्माला. चित्रगुप्त म्हणजे वकील आणि यम म्हणजे जज आणि आरोपी तुम्ही आम्ही आरोपी. ते चित्रगुप्त वकील आहेत. वकील म्हणजे जिंदगीत 99% पाप केले. फक्त एकदा चुकीनं राम म्हणले. ते यम धर्म म्हणला बा एकदा म्हणल्यावर काही आपल्याला याला पुण्य द्यायचं कळच ना. तरी बी त्याला विचारावं म्हणले. आरोपीची शेवटची इच्छा विचारल्या जाते. मला काही प्रसंग आला नाही पण टीव्हीत बघितलं. आपल्या प्रसंग झाला नाही ना. ते सांगा तुमची अंतिम इच्छा काय. ती यम धर्माने विचारलं. अरे तू 99% पाप केलास रे. फक्त एकदा तू चुकीनं राम म्हणलास त्याच पुण्य भेटले तुला. सांग म्हणला 99% पाप द्यायचंय का एकदा राम नाव घेतलेलं पुण्य द्यायचंय. ते म्हणतात ते एकदा घेतलेलं तिथं बी राम म्हणीना काय म्हणाले. ते एकदा घेतलं होतं ना त्याचं पुण्य द्या म्हणला. ते यम धर्म म्हणलं बा एकदाच नाव घेतलं ह्यानं काय ह्याला द्यावं पुण्य काय द्यावं त्याला कळलं गेलं. मग ते देवाच्या राजाकडे नेलं त्याला. देवाचा राजा इंद्र. देवाचा राजा इंद्र. महाराष्ट्राचा राजा म्हणजे चला ना देवाचा राजा इंद्राकडे नेलं. म्हणजे इंद्र महाराज यानं नजर चुकीने एकदा फक्त राम म्हणलंय म्हणले. त्याला काय पुण्य द्यायचं. इंद्र म्हणला बा 50% पुण्य केल्यावर काय द्यायचं माहितीये मला. ह्याला माणसाचा जन्म द्यायचा. त्याला पुन्हा माणसाच्या जन्माला भजन कीर्तन करायला पाठवायचं हे माहितीये मला. एकदाच नाव घेतल्यावर काय पुण्य द्यावं म्हणला. मला बी सुधारणा म्हणला. खरं सांगू का जवळजवळ पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची कुटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्या इंद्राला देखील पुण्य संपलं की इथं जन्माला यावं लागत. ही भूमी म्हणजे पुरावा. कीर्तनकार महाराजाच्या बोलण्याला काय असा पुरावा. महाराजाच्या बोलण्याला पुरावा नसल तर महाराज माता साहेब चौकात नेऊन पुरावा बोलावं महाराजांना. लक्ष द्या ना हो. जवळ पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची कुटी उतरे येऊ लागती माघारे. इंद्रानं सांगितलं बा मलाही ह्याच काही पुण्य द्याचा मेळ लागत ना.
ऐका एकदा नाव घेतल्यावर काय होते कुठं जाव चला म्हणजे मग ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवानं उत्पत्ती केली सृष्टीची निघाले ब्रह्मदेवाकड कोण कोण यम धर्म इंद्र आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यावर ब्रह्मदेवा म्हणले ह्यानं एकदा नाव घेतले म्हणले बाकी 99% ह्यानं पाप केले काय नाव इंद्र म्हणले बा आपल्याला फक्त सृष्टी निर्माण करायचं माहित आहे पापा पुण्याची भानगड आपल्याकडे नाही चला म्हणजे मग महादेवाकडे निघाले ब्रह्मदेव बी त्या एक जणाला घेऊन महादेवाकडे ओ महादेवा महादेवा त्यानं एकदा रामाचं नाव घेतलंय काय पुण्य द्यायचं ह्याला ती म्हणला बा मयावर संकट आल्यावर मी रामेश्वरला त्या रामाचं नाव घेतलं होतं तेव्हा रामानं माझं नाव घेतलं होतं रामेश्वरला रामपूजी सदाशिव आणि राम महादेवावर संकट आलतं हळहळ नावाचं शिवे हळहळ तापला सांगत होतो पण हे एकदाच म्हणलंय याचं पुण्याचं काय द्याचं मला काही मेळ लागना असं कोण म्हणलं महादेव आता हे जण ह्याने एकदा नाव घेतलं होतं हे म्हणला ज्या अर्थी एवढ्या मोठ्या मोठ्या लोकायला मेळ लागना त्या अर्थी हम किसी से ते म्हणलं बा ज्याचं नाव घेतलंय आता त्याच्याकडे जावं लागलं ते देवा इंद्र म्हणला यम धर्म म्हणला ब्रह्मदेव आणि महादेव गेला जरा आपण का साधी विकते ते म्हणला काय खेळ लावलाय म्हणला यम धर्मापासून इंद्राच्या दरबारात नेलं म्हणला कमाले खात तिथून ब्रह्मदेवाच्या दरबारात म्हणला आणि ब्रह्मदेवाच्या दरबारातून महादेवाच्या दरबारात काय माणूस की आहे का नाही म्हणला चलून चलून आपले पाय दुखालेत म्हणला कुठे जायचं तर जा म्हणला आपण येणार ते इंद्र ब्रह्मदेव महादेव म्हणजे एकाच ठिकाणी जायचं आता शेवटचं हट म्हणला अजिबात एक ठिकाण नाही पीक ठिकाण नाही आपण येणार आता ही पंचायत मध्ये पडले नाही नाव तर बाप पुण्य ते म्हणले तुला पालखी केलं हा तसं काही व्यवस्था जमते मला तशी पालखी फिरकी केलं मग ऐकतो बसून इथे काम कर एकदा चुकीनं नाव घेतल्यावर पालखी केली आणि चौघानं खंड्यावर घेतलं कोण कोण तबलेवाल्यानं मर्दनवाल्यानं हिनेकऱ्यानं नाही एक खंडेकरी महादेव एक खंडेकरी ब्रह्मदेव एक खंडेकरी इंद्र आणि एक खंडेकरी यमराज चौघाच्या खंड्यावर बसलं कोण 24 तास भजन करणार किती वाऱ्या एकदा काय 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 रुपा म्हणला आयटेट तुलू लागला असं विमानात बसल्यावर आता हे चौघ गेले विष्णूच्या दरबारात विष्णू प्याग झाली ते म्हणले खंडेकरी एवढे मोठे काही मधला किती मोठा असतो ज्या आरती खंडेकरी एवढी भारी त्या आरती 100% मधात पंतप्रधान काय कोणत्या अमेरिकेचा
मोठा माणूस आहे मुगटकर ही देवानं विष्णू भगवंतानं पुढची सोडली नक्की ह्याच्यात कोणतरी मोठा माणूस आलाय म्हणले विष्णूनं पुढची आपलं आसन सोडून विष्णू पुढे चलू लागली विष्णू चलू लागलेली त्या चौकानं बघितली ते म्हणले अरे बाप चार ती देव आसन सोडून यालाय त्या आपल्या खांद्यावर बसलेलं माहेबा म्हणले ऐका मुगटकर हसण्यावर नेऊ नका एकदा राम नाव जाणून बसून घेतलं नव्हतं चुकीनं घेतलं होतं एकदा नाव विष्णू भगवान तर पुरी चलत आले महादेव ब्रह्मदेव इंद्रदेव आणि यम धर्म म्हणजे अरे बापरे म्हणजे ह्याला तर आपण लय साधारण समजू लागलो पण हे महान हस्ती दिसायली पडदा बाजूला केला एकूण एकाला हात जोडले विष्णू भगवंतानं हाताला धरलं कोणाच्या त्या माणसाच्या हाताला धरलं आणि आपल्या बाजूवरल्या आसनावर नेऊन बसलं आणि महादेवाला ब्रह्मदेवाला इंद्राला विचारलं कस काय येणं केलं ते ब्रह्मदेव महादेव आणि इंद्रदेव म्हणले येणं कस काय केलं म्हणाले म्हणले आणि विष्णूने विचारलं हे कोण आहे म्हणले ते म्हणले मॅटरच ते न केले तुम्ही त्याला खुर्चीवर तुमच्या जवळ घेऊन बसले आणि आम्हाला विचारले का कोण आहे तुम्ही खंद्यावर आणलं म्हणून आम्हाला वाटलं मोठा आहे का म्हणून माझ्या बरोबरीला बसले वैकुंठाशी नीला